आपण पाहता MH21 जालना लाईव्ह मराठी। सविस्तर वृत्त असे की अनवा गावातील वैभव शिवराम पाटील गुण यांनी देशातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या जी ॲडव्हान्स या परीक्षेमध्ये भारतातून सर्वसाधारण यादीमध्ये 288 क्रमांक मिळवला, तर जनरल कॅटेगरीमधून भारतातून 33वा क्रमांक मिळवला। ही परीक्षा भारतातील अत्यंत अवघड परीक्षा मानली जाते। ही परीक्षा दरवर्षी 3 ते 4 लाख विद्यार्थी देत असतात। त्यामधून वैभव पहिल्या 300 विद्यार्थ्यांमध्ये आला। ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तो आपल्या कामाचे असल्यामुळे त्यांच्यावरती खूप अभिमान वाटत आहे। आणि विशेष म्हणजे त्यांचा मोठा भाऊ भरतने सुद्धा ही परीक्षा मागच्या वर्षी उत्तीर्ण केली होती व सध्या तो झारखंडमधील धनबाद येथे IIT मध्ये पुढील शिक्षण घेत आहे। या गोष्टीचे यामुळे सुद्धा कौतुक वाटते। याचे कारण म्हणजे शिवराम पाटील यांच्या जीवनामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप कठीण प्रसंग आले, पण त्यांनी याही परिस्थितीत खचून न जाता परिस्थितीचा सामना केला व आपल्या दोन्ही मुलांना शिकवले व त्या दोन्ही मुलांनी खूप मोठे यश मिळवले। त्यांचा विश्वास सार्थ केला। हे यश खरंच खूप मोठे आहे, पण आपल्या देशातील कित्येक लोक आपल्या मुलांचे IIT मधून शिक्षण घ्यावे स्वप्न पाहत असतात, परंतु येथे तर यांच्या दोन्ही मुलांनी IIT मध्ये प्रवेश मिळवला, तर एवढे कौतुक करावे तेवढे थोडेसे आहे। वैभव मिळाले यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आपण पाहता MH21 जालना लाईव्ह। संपादक श्री कृष्णा सपकाळ। नंबर 1 पास व्हायला पाहिजे। मला वाटतं 3रा नंबर आहे वैभव तुझा आहे ना, तरी तो 3ऱ्या क्रमांकाने तिथं त्या महाविद्यालयामधून उत्तीर्ण झाला। त्याच्या या वाटचालीसाठी मी परत वैभवला एक चांगल्या शुभेच्छा देतो आणि तू या गावचं नाव रोशन करशील आणि या जिल्ह्याच्या जिथं टॉप 2 लोक आणि 3 लोकच बसेल असतात त्या ठिकाणी तुझी नियुक्ती होईल अशी मी आजोबाई चरणी प्रार्थना करतो। तसंच आमचं चित्रदीप महादेव मंदिर त्यांच्याला मी अशी विनंती करतो की या शिवराम पाटील गुण यांच्या वैभव आणि भरत ही दोन्ही मुलं चांगल्यातल्या चांगल्या उच्च पदावर जावं अशीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। यानंतर अमरजीत बापू हे 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती